विराट आणि रोहित नंतरचा हा पहिलाच वर्ल्ड कप आहे, पण हा वर्ल्ड कप गाजवायला सुरुवात केली आहे ती सूर्यकुमार यादवने। काल वर्ल्ड कप मध्ये भारताची विजय सुरुवात झाली आणि कॅप्टन सूर्यकुमार यादवचा हा T20 वर्ल्ड कपचा कॅप्टन्सी डेब्यू होता। हा पहिलाच सामना सूर्याने चांगलाच गाजवलाय। मुंबई सूर्याचं होम ग्राउंड आहे, त्यामुळे त्याने काल भन्नाट खेळी तर केलीच आहे, शिवाय त्याने नवा विक्रम सुद्धा केलाय। सूर्याने काल काय विक्रम केला जाणून घेऊयात थोडक्यात। काल अमेरिकेविरुद्ध झालेल्या सामन्यात सूर्यकुमार यादवने आपल्याला फक्त विजयच मिळवून दिला नाहीये, तर एका मोठ्या विक्रमाला सुद्धा गवसणी घातली आहे। आपल्या पहिल्याच वर्ल्ड कप कॅप्टन्सी सामन्यात सूर्याने तुफानी फलंदाजी करत 49 चेंडूमध्ये 84 धावांची नाबाद खेळी साकारली आहे। T20 वर्ल्ड कपच्या इतिहासात कॅप्टन म्हणून पदार्पण करताना सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सूर्यकुमार आता जगातला दुसरा खेळाडू बनलाय। भारताची अवस्था बिकट असताना त्याने मैदानावर पाय रोवून धरले आणि अमेरिकन गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला। सूर्याच्या या खेळीमुळे भारताने 161 धावांपर्यंत मजल मारली आणि शेवटी विजय सुद्धा खेचून आणला। स्कायच्या या खेळीने पुन्हा एकदा सिद्ध केलंय की कठीण परिस्थितीत तोच खरा संकटमोचक आहे। त्याने या खेळीत मारलेले षटकार पाहून चाहते थक्क झालेत। भारताचा हा विजय आणि सूर्याचा विक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे। हा वर्ल्ड कप सुद्धा भारत जिंकेल का याचं उत्तर सुद्धा आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा। बातमी म्हणजे थोडक्यात।